श्री शिवलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिवमंगलधामा, निज जन हृदय आरामा, चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामातीत तू. इंदिरावर भगिनी मनरंजना, षडाश जनकाश परिध्वज दहना, ब्रह्मानंदा भाललोचना, भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सद्यो जात वामघोरा, तत्पुरुषा ईशाना ईश्वरा, अर्धनारी नटेश्वरा, गिरिजारंगा गिरीशा. गंगाधरा भोगी भूषणा, सर्वव्यापका अंधकमर्दना, परमातिता निरंजना, गुणत्रय विरहित तू. हे पयफेन धवल जगज्जीवन, द्वितीयाध्यायी कृपा करुण, अगाध सुरस आख्यान, शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैसी कथेची रचना, वधवी पंचमुकुट पंचानना, शौनकादिका मुनिजना, सूत सांगे नैमिषारण्यी. इक्ष्वांकु वंशी महाराज, मित्र सहनामे भूभुज, वेदशास्त्र संपन्न सतेज, दुसरा बिडोजा पृथ्वीवरी. पृतना वसने करुण, घातले उर्विस पालान, प्रताप सूर्य उगवला पूर्ण, शत्रू भगने मावळली. तो एकदा मृगया व्याजे करुण, निघाला धुरंधर चमू घेऊन, घोरांदर प्रवेशला विपिन. तो सावजेच हुकडून उठली. व्याघ्र व्रकरी सवन केसरी, मृग मृगी वन गोवानर वानरी, शशक जंबुकांच्या हारी, संहारित नृपवर. चातक मयूर बदक, कस्तुरी कुरंग जवादी बिडालक, नकुल राजहंस चक्रवाक, पक्षी श्वापदे धावती. नृपे मारिले जीव बहुवस, त्यात एक मारिला राक्षस, महाभयानक तामस, गतप्राण होऊनी पडियेला. त्याचा बंधू परमदारुण, तो लक्षिता झाला दुरोण, मनी कापट्य कल्पुन, म्हणे सूड घेईन बंधूचा. मित्र सहपातला स्वनगरास, असुरे धरिला मानव वेश, कृष्ण वसन वेष्टित विशेष, दरविस्कंदी घेऊन या. नृपासी भेटला येऊन, म्हणे मी सूपशास्त्री परम निपुण, अन्न शाखा सुवास करीन, देखोन सुर नर भुलती. राये ठेविला पाकसदनी, त्यावरी पित्रतिथी लक्षुनी, गुरु वशिष्ठ घरा लागुनी, नृपश्रेष्ठे आणिला. भोजना आला अब्ज जननंदन, तो राक्षसे कापट्य स्मरुण, शाकांत नरमांस शिजवून, ऋषीस आणून वाडिले. त्रिकाल ज्ञानी वसिष्ठ मुनी, सकळ ऋषीन माझी शिरोमणी, कापट्य सकळ जानुनी, मित्रसह शापिला. म्हणे तू वनी होई राक्षस, जेते आहार न मिळे निशेष, मी ब्राह्मण मज नर मांस, वाडिले कैसे पापिया. राव म्हणे मी नेने सर्वथा, बोलवा सूपशास्त्री जाणता, तव तो पळाला शन न लागता, गुप्तरूपे वना आपुल्या. राव कोपला दारुण, मज शापिले काय कारण, मीही तुझ शापिन म्हणून, उदक करी घेतले. तव रायाची पट्टराणी, मदयंती नामे पुण्यखानी, रूपे केवळ लावण्य हरिणी, चातुर्य उपमे जेवी शारदा. मदयंती म्हणे राया, दूरदृष्टी पाहे विचारुनिया, शिष्ये गुरुशी शापावया, अधिकार नाही सर्वथा. गुरुशी शाप देता निर्धारी, आपण नरक भोगावे कल्पवरी. राव म्हणे चतुर सुंदरी, बोलली साचते, म्हणे हे उदक खाली टाकू जरी, तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री. मग आपुल्या प्रपंदावरी, जलटाकी मित्रसह, तो जाणो पर्यंत चरण, दग्ध झाले कृष्णवर्ण, कुष्ठ भरला मग तेथून, कल्माशपाद नाम त्याचे. वसिष्ठे जानुनी वृत्तांत, रायासी उशाप देत, म्हणे 12 वर्षी होशील मुक्त, एसी स्वस्थाना आपुल्या. गृह पावला अंतरधान, मग कल्माशपाद राक्षस होऊन, क्षुधाक्रांत निषीदीन, वनी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर, विशाळ देह कपाळी शेंदुर, विक्राळ वदन बाहेर शुभ्र, दंतदाडा वाढलिया. जीव भक्षिले आसमास, वनी हिंडता तो राक्षस, एक ब्राह्मण कुमर डोळस, 12 वर्षी देखिला. सवे त्याची ललनाची मनी, दोघे क्रीडती कौतुके वनी, तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी, भक्षावया सिद्ध झाला. तव त्याची वधू काकुळती येत, अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत, गो ब्राह्मण प्रति पाळक सत्य, माझा कांत मारू नको. गडबडा लोळे सुंदरी, करुणा भाकी पदर पसरी, सवेची जावणी चरण धरी, सोडी झडकरी पती माझा. पतीस भक्षू नको राजेंद्रा, महत्पाप घेऊ नको एकसरा, स्वर्ग मार्ग तरी चतुरा,
कैसा पावसी अंतकाळी ऐसी करुणा भाकिता कामिनी निर्दये भक्षिला तेची क्षणी अस्ति पंजर टाकुनी तिये पुढे दिदला तवती दुःखे करुणी आक्रोशे कपाळ पीठी धरणी मृत्तिका घेऊनी घाली वदनी कोणवनी सावरी ती ते मग तिने शाप देधला राजा ते जो अलोट विधी हरिहराते म्हणे मदयंती संग सुरते प्राण जाईल तेची क्षणी कोणे एके स्त्रीचा संग सोहळा तुझना घडोरे चांडाळा ऐसा शाप वदोनी ते वेळा केल्या गोळा अस्तिपतीच्या तत्काल प्रवेशली अग्नी इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी राव स्वनगरा येऊनी वर्तमान सांगे स्त्रियेसी एरी कपाळपिटी आक्रोशे करुण म्हणे झाले वंशखंडन पतीस ब्रह्मचर्य धरुण प्राण आबोला रक्षिका अनिवार अत्यंत मन न करी कोणी स्त्रियेसी संभाषण खदिरांगाराची सेज आजपासून झाली तुझ लागी जाणपा परमतळमळी राजेंद्र जैसा सापळा कोंडिला व्याघ्र की महाभुजंगाचे दंत समग्र पाडोनी गारुडी दीन करी की नासिकी वेसन घालुण महावृषभ करती दिन की वनी निरंकुश वारण धरुण क्षीण करती मग तैसा कल्माशपाद भूप होऊनी राहिला दीन रूप पुढे प्रकाशावया कुळदीप आपण धर्मशास्त्र पाहतसे तेथीचे पाहुनी प्रमाण वसिष्ठे मदयंतीस भोग देऊन अमोघ वीर्य पडता पूर्ण दिव्य पुत्र जाहला तेने पुढे वंश चालिला असो तो राव मृगेस निघाला यथारण्य तथा ग्रह वाटे नृपाला भोग त्यजिले सर्वही मनात मनोज विकार उठत विवेकांकुशे कामई भावरित म्हणे स्त्री सवैधव्य मज मृत्य ते कर्म सहसा न करावे आपुली कर्मगती गहन प्राक्तन विचित्र दारुण देवावरी काय बोल ठेवून भोगिल्या विन न सुटेची ऐसा राव उदासयुक्त वनी हिंडता मागे पाहत तो पिशाच भाणक अत्यंत राया पाठी उभे सदा दंपत्ते पूर्वी मारिली ती ब्रह्महत्या पाठीसी लागली राजा तीर्थे हिंडता सकळी परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत महाविक्राळ दात करकरा खात राये व्रते केली बहुत दान देत भौसाल ऐसा हिंडता राव भागला मिथुला नगरा समीप आला वनश्री देखता आनंदला परी ब्रह्महत्या पाठीसी उभी वृक्ष लागले बहुत आम्रवृक्ष फळ भारे डोलत पोफळी रातांजन विराजित केळी नारळी खरजुरिया चंपक जाई जुई मालती मोगरे पुन्नागराज शेवंती मलयागर कृष्णागर जाती जपा करवीर कोविदार वड पिंपळ औदुंबर पारिजातक बकुल देवदार कपित्व बिल्व अंजिर अर्जुन पिचू मंद कदंबते ऐसिया वणा माझी नोपती शनेक पावला विश्रांती परिते पाठीसी पापमती ब्रह्महत्या उभी असे तो गवला भाग्यवासर मनी की निधान जोडे रंका लागुनी की शुदिता पुढे उचंबळोनी शिराब्दी जैसा पातला की मरतियाच्या मुखांत अकस्मात घातले अमृत की चिंताग्रस्तासी प्राप्त चिंतामणी जाहला तैसा तापसियान माझी मुकुटमणी शिष्य मांदी सवे घेऊनी महाराज तपस्वी गौतम मुनी ते स्थानी पातला राये घातले लोटांगण दाटला अष्टभावे करुण उभा ठाकला कर जोडून करी स्तवण प्रीतीने सहज होता संत दर्शन पापे सहारती संपूर्ण तू विलौकिसी जरी कृपा करुण तरी रंक सहस्रनयन होय यावरी तो महाराज गौतम कल्माशपादा पुसे कुशलक्षेम राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम सुखे करुण नांदती की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र स्वधर्म आचरती की समग्र पशु सेवक पुत्र कलत्र समस्त सुखरूप आहेत की राव म्हणे आपुले कृपे करुण समस्त आहेत क्षेम कल्याण परंतु आलासी वाटते दुरुण आनंद घन दिसतोसी तुझ्या दर्शनी मज वाटे सत्वर ब्रह्महत्या दूर होईल समग्र मग पूर्वकर्म आपुले दुस्तर ऋषी प्रती निवेदिले गौतम म्हणे परम पवित्र भूकैलास गोकर्ण क्षेत्र तेथून मी आलो अपार महिमा तेथीचा न वर्णवे ओंकार रूपे कैलासनाथ भवानी सहित तेथे नांदत सुर असुर किन्नर सेवित अर्धमात्रा पीठजे त्या गोकर्णीचे शिवदर्शन ब्रह्मादिका दुर्लभ जाण तेथे इंदिरे सहित जनार्दन तपगहन आचरत कोटी सूर्यांची प्रभा मृडाणी सहित शिव उभा कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा तेथीची शोभा न वर्णवे इंद्रसनकादिक ब्रह्मपुत्र तेथेची वस्ती अहोरात्र जेथीचे पाषाण तरोवर समग्र निर्जर अवतरले सत्यवती हृदय रत्न जेथे करी अनुष्ठान वशिष्ठ भृगु जामदग्न गोकर्ण क्षेत्री सदा वसती पहावया मृडानी नायक मंडप घसनी होतसे देख नारद तुंबरो गायक जेथे गाती शिवलीला गोकर्णा भोवते समग्र उभे अखंड देवांचे भार मुखे गर्जती शिव हर हर आनंद थोर होतसे
ऋषी करीती वेदघोष अष्टनायिकांचे नृत्य विशेष किन्नर गंधर्व गायक सुरस तोषविती महेशाते ते अति उत्तम स्थान तेजोमय प्रकाश गहन नाना वृक्ष लागले सघन कैलास भुवन प्रत्यक्ष शुभ्र सिंहासन लखलखित चारी द्वारे मणिमय खचित ऐरावतारूढ अमरनाथ पूर्वद्वारी तिष्ठतसे दक्षिणेशी रक्षी सूर्यनंदन पश्चिमेशी वारुणी रमण उत्तरेशी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा कर्पूर गौर भवानी सहित घवघवीत तेजे विराजित भू कैलास साक्षात माहेर संत साधकांचे त्या मूर्तीचे करावे ध्यान त्या भोवते महासिद्धींचे पूजन त्या भोवते कात्यायनी आवरण अष्टभैरव पूजिजे द्वादश मित्र एकादश रुद्र तेथेची वस्ती अहोरात्र अष्टवसु दिक्पाळ समग्र जोडोनी कर उभे तेथे अष्टसिद्धी नवनिधी कर जोडुनी अखंड आराधिती पिनाकपानी रायासी म्हणे गौतम मुनी मिही वस्तो सदा तेथे वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण तप आचरता निर्वाण गोकर्णी एक दिन होय प्रसन्न सदाशिव अमावस्या संक्रांती सोमवार प्रदोष पर्व काळ शिववासर समुद्र स्नान करिता समग्र फळ होय सकळ तीर्थांचे रावण कुंभकर्ण विभीषण याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान ते निर्वाण लिंग दशाननी जाण कैलासाहुनी आणिले गणेशे स्थापिले ते लिंग ऋषी म्हणती सुता ते कथा सांग ऐकावया लीला सुरंग श्रवण वाट पाहती यावरी सुतवक्ता निपुण रावण मातेसी कैकसी अभिधान ती नित्य लिंग भोजनाविन जाण उदक प्राशन न करीच पंचधान्यांचे पिष्ट करुण लिंग करी कामना धरुण व्हावे रावणाचे कल्याण जय संपूर्ण प्राप्त व्हावा शक्रे तिचे लिंग नेऊन समुद्री टाकिले द्वेषे करुण त्या लागी रात्रंदिन रावण माता अन्न न घे रावण म्हणे माते लागुण मी मुख्य आत्मलिंग आणि तो जाऊन कैलास प्रति द्विपंचवदन जाता झाला साक्षेपे तप आचरला दारुण जो चतुष्षष्टी कला प्रवीण जेने वेदांची खंडे करुण सारासार निवडिले चतुर्दश विद्या पारंगत शिवाशी आवडे अत्यंत दशमुखे गायन अद्भुत केले त्याने स्वामी पुढे आपले शिरछेदुन स्वहस्ते शरांच्या तंती करुणी स्वरयुक्त दशमुख गात प्रेम भरित उमानात संतोषे जेने राग उपराग भार्या सहित मूर्छना शरीर कंपित सप्तस्वर ताल संगीत शास्त्र प्रमाण गातसे गद्य पद्य रचना नाना कळा गीत प्रबंध अखंड नाममाळा गाता प्रीतीने शिवलीला शंभू तोषला अद्भुत मने प्रसन्न झालो दशमुखा इच्छित माग तुझ प्रिय जे का दशक द्वयनयन म्हणे कामांतका आत्मलिंग मज देई या त्रिभुवनांत जय सुंदर ऐसी ललना देई सुकुमार ऐकुनी संतोषला कर्पूर गौर भोळा उदार चक्रवर्ती कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण ऐसे लिंग काढिले हृदयातून की ब्रह्मानंद रस मुरोण दिव्यलिंग होतिले सहस्रबाल सूर्य न पवती सरी ऐसी प्रभा पडली दश दिशांतरी दिदले रावणाचे करी जे अतर्क्य ब्रह्मादिका जे मुनी जनांचे ध्येय ध्यान जे सनकादिकांचे देवतार्चन वेदशास्त्र पुराण दिव्यलिंग वर्णिती जे त्रिगुणातीत परब्रह्म जे अज अजित अनाम सचिदानंद निर्वाण धाम योगी आराम पावती जेथे अनंत ब्रह्मांडे विचित्रे जेने रचली इच्छा मात्रे ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे ते दिव्यलिंग पुरातन ते लिंग रावणे हाती घेऊन म्हणे हे त्रिलोचन त्रिदोष मन लावण्य सागरीचे निधान त्रिभुवन सुंदर ललनादे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सचिदानंद पूर्ण ब्रह्मा नामा नामातीत तू शिव म्हणे हिची प्रतिमा विशेष निर्मून शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे चीनेई अपर्णा तू रावणी अवश्य म्हणोनी स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला दक्षिण पंथे जाता सत्वर गजबजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन हे कैसे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हासतसे म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेह भरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतात धाववेगी वारी जनयना इंदिरावरा निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा हे नीलपयोधर गात्रा धाववेगी सोडवी मज हे मधु कैठव नरक मुर भंजना हे दशावतार धरा पीतवसना हे मदनांतक मानस रंजना हे जनार्दना जगद्गुरु हे कोटी मनोजतात श्रीधर असुरमर्दन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोटी मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिदली विप्र म्हणे खाली उतरुण न्याहाळुणी पाहे इचे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भुव्यास आठी अमंगळपूर्ण वृद्ध घाल बैसले दंतहीन गदगदा विप्रहासे देखुन
टाकोनी रावण चालिला. मगर माधवे ते स्थळी स्थापिली माता भद्रकाळी. इकडे असुर शिवाजळी म्हणे स्त्री अमंगळ कैसी दिदली. शिव म्हणे सत्यवचन ते तुझ नाटोपे कौटाळीन. अनंत ब्रह्मांडे दावून सवेची लपविल तत्वता. मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मली रूप संपन्न. मयासुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तेची पै. तीच स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती. अंगीच्या सुवासे धावती काद्रवेय चक्रे प्रीतीने. तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी. 20 नेत्राचे चत्वरी पट्टा महिषी पतिव्रता. मयासुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल अंधन. 7 मंत्रांचे गहन सामर्थ्य असे जे माझी. ते निर्वाण सांगातीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती. महाशत्रूवरी निर्वाणी ती प्रेरावी त्वा सत्यपे. ऐसे एकताची रावण परतला लिंग घेऊन. पूर्वस्थळासी आला जाण तो गजानन गायी राखी. गजाननाचे स्तवन देव करती कर जोडून. म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती. ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत. पुढे पावलन घालवत चरफडीत मूत्र भरे. भूमीवरी लिंगन ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले ओ माधवे. हाती घेऊनी लघुशंके सबैसावे हेही कर्म अनुचित. तव तो सिद्धी बुद्धीचा दाता विप्रवेशे गायी राखिता. त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे. विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी रानो राणी पळती. तुझ्या मूत्रशंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज. रावण म्हणे न लागता क्षण येतो मूत्रशंका करुण. विप्र म्हणे 3 वेळा बाहीन न एसी तरी लिंग टाकीन भूमीवरी. अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती. दूर जावण एकांत क्षिती लघुशंकेस बैसला. अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर. शिवोपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा. असो रावणासी मूत्राचे पुर लोटले न सावरती अनिवार. एक घटिका लोटता इभवक्त्र हाक फोडी गरजोनी. माझ्या गायी गेल्या दुरी हे आपुले लिंग घेई करी. रावण न बोलेची निर्धारी हस्तसंकेते थांब म्हणी. दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन. एव घटिका झाल्या 3 कदापि रावण न उठेची. जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित. तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य. पुन्हा एकदंत हाक फोडी राक्षसा आपुले लिंग सांभाळी. म्हणून ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदाकाळी. ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग. एकची झाले दिव्यलिंग रावण धावे सवेग. असोच अपवित्र क्रोध भरी लिंग उपटिता आडळमळी कुंभिनी. महाबळे दशमुख पाहे उपटोनी परीन उपटे तया लागुनी. खंड अभंग जाहले गुप्त झाला गजानन. गायी पृथ्वीत जाती लपोण रावणे एक गायीचा कर्ण. धावुनिया धरियेला तोही न उपटे तया लागुन. मग तेथेच केले लिंग पूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नामजान पडियेले. रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन. आदी लिंग हे जाणोन करती अर्चना सुर ऋषी. रावण कुंभकर्ण बिभीषण तेथेच करती अनुष्ठान. त्याच्या बळे करुण देव जिंकले रावणी. मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती. लक्षपुत्र नातो गणती सभा लक्ष जयाचे. इंद्रजिता आईसा पुत्र अष्टादशाक्षोहिनी सेनाभार. जेथींच्या अनुष्ठानी अपार रावण पावला संपत्ती. गौतम म्हणे राजोत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा. वर्णून शके मगवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले. मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने. अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो. एक वृक्षण्य ग्रोध विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ. तो एक चांडाळीन अमंगळ अति पवित्र देखिली. सर्व रोग वेष्टित पूर्ण जन्मांध गलित कुष्ठ भरले जाण. कीड पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे. रक्तपिती भरोण हस्तपाद बोटे गेली झडोण. परमकुशित कुलक्षण कैचे अन्न उदकती येते. दंतहीन कर्णहीन गर्भिसतीयेचे गेले लोचन. कर्णनासिका झडोन किडे पडले बुचबुचीत. अंगीचे चर्म गेले झडोन वस्त्र पडिले गळोन. धुळीत लोळे चांडाळीन पापपूर्वीचे भोगित. तिचा मरण काळ जवळी आला जाण. वरते पाहिले आम्ही विलोकुण. तो शिवे धाडिले दिव्य विमान तिये लागी न्यावया. दशभुज पंचवदन शिवदूत बैसले 4 जण. कोटी सूर्य तेजे विराजमान प्रभाशशी समान एकाची. कोणी अग्नी तेजे विराजत भालचंद्र शोभिवंत. दिव्य विमान लखलकित वाद्ये वाजती चतुर्विध. अष्टनायिका नृत्य करती किन्नर गंधर्व शिवलीला गाती. गौतम म्हणे केनुपती मग तयांप्रती पुसिले. हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण. ते म्हणती तिया चांडाळीनी लागून शिवे आणू पाठविले निजपदा. मग मी तयासी पुसिले इने पूर्वी काय तप केले. मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत. पूर्वी केकय नामा ब्राह्मण
त्याची कन्या सुमित्रा जाण आपल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना. ही बाळपणी विधवा झाली, तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली, जार कर्म करू लागली. बापे शिकविल्या नायके, तो हे झाली गरोदर, लोकनिंदा करती समग्र. मग बापे केश धरुणी सत्वर, बाहेर घातले येसी. मग ही हिंडता देशांतर, कोणी एक सभाग्य शूद्र, त्यानी ते स्त्री करुणी सत्वर समग्र द्रव्य ओपिले. तेथे अपत्ये झाली बहुत, ही अत्यंत मध्यमांसी रत, पुष्ट झाली बहुत. घृणित लोचन अवगुडीना, शूद्र घेऊनी दासी दास, गेला क्षेत्री कृषी कर्मास, हे शुदित आठवणी माणसास, शस्त्र घेऊनी चालिली. मध्ये माजली नुघडी लोचन, हा बस्तची आहे म्हणून, गोवत्साचे कंठी जाण, पापिनी सुरी घाली तसे. ते अट्टाहासे ओरडत, गायी हुंबरोनी अनर्थ करीत, इने कंठ छेदोनी ग्रहांत, वत्सनेले त्वरेने. डोळे उघडूनी पाहे पापिनी, मग गोवत्स ओळखिले ते चक्षणी, तेव्हा तिने शिव शिव उच्चारुणी, म्हणे करणी न कळता केली. मग अर्धवत्स मांस भक्षुन, उरले टाकी बाहेर नेऊन, लोकांत उठविले पूर्ण, गोवत्स मारिले व्याघ्राणी. त्यावरीही काळे मृत्यू पावत, तो येऊन यमदूत, येस नेले मारित, बहुत जाचिती निर्दयपणी. कुंभी पाकी घालिती, असी पत्रवनी हिंडविती, तप्त भूमीवरी लोळविती, स्तंभ कवटाळविती तप्त जे का. चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन, हिचे काही आहे की नाही पुण्य, ते म्हणती शिवनाम उच्चारुण, गोवत्स वध इने केला. मग मे दिदले लोटून, चांडाळ येऊनीत पावली जरण, गर्भांत कुशळ कुलक्षण, विष्टामुत्रे भरली सदा. श्वानाचे उशिष्टे भक्षी जाण, तो माई बापे गेली मरुण, मग ही हाती काठी घेऊन, गावोगावी हिंडतसे. तो शिवरात्र पर्व काळ लक्षुण, गोकर्ण क्षेत्राप्रती संपूर्ण, यात्रा चालली घोष गहन, नानाविध वाद्यांचा होतसे. शिवनामाचा घोष अपार, शिवभक्त करती वारंवार, त्यांच्या संगेही दुराचार, चांडाळीही चालिली. गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी, पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी, म्हणे मज अन्य द्यावे ये वेळी, बहुत पापिनी मी आहे. हा का फोडीत हात पसरवून, तो प्रदक्षिणा करती भक्तजन, एके बिलोपत्र नेऊन, तिचे हाती घातले. ते त्रिदळ चाचपोन पाहत, मुखी घालावयाची नाही वस्तू, म्हणून रागे भिरकावित, ते पडत शिवलिंगावरी. शिवरात्रीस उपोषण, बिल्वदळे घडले शिवपूजन, शिवभक्तांसवे जागरण, घडले संपूर्ण चांडाळीस. शिवनामे गरजती जन, हेही करीत तसेची स्मरण, तीही वळा खाली येऊन, पडली आहे चांडाळी. ऐसा तिचा पूर्ववृत्तांत, शिवगणी सांगितला समस्त. मग ती दिव्य देह पावनी बैसत, शिवभिमानी ते दवा. आपुले पूर्वकर्म आठवून, करू लागली शिवस्मरण, मग शिवगणी नेऊन, शिवपदी स्थापिली. गौतम म्हणे एक राया सादर, तू गोकर्णा प्रती जाई सत्वर, शिवरात्रीस पार्वती परमेश्वर, त्रिदळे करुणी अर्चिका. ऐसे बोलुनी गौतम मुनी, गेला जनकाच्या यागा लागुनी, कल्माशपाद ते चक्षणी, गोकर्ण क्षेत्री पातला. शिवरात्रीस दिव्यलिंग, मित्रसह राये पूजिले सांग, अंतरी सप्रेम अनुराग, उमारंग संतोषला. ब्रह्महत्येचे पातक विशेष, जाऊनी राव झाला निर्दोष, तो कैलासाहुनी आदी पुरुष, पाठवित दिव्य विमान. विमानी वैसले शिवगण, परमतेजस्वी दैदिप्यमान, अनंत विजांचे रस पिळवण, मूर्ती ओतिल्या वाटते. अनंत वाद्ये गरजती एक वेळा, तेने रंग सुरंग दाटला, दिव्य सुमनांच्या माळा, वर्षती वरुणी वृंदारक. मित्रसह दिव्य देह पावोन, झाला दशभुज पंचानन, इंद्रचंद्रादीपदे ओलांडून, नीला मिरवत शिवपदा. स्वरूपता मुक्ती पावोन, शिवरूपी मिळाला आनंद घन, धन्य शिवरात्री व्रत पावन, धन्य गोकर्ण शिवमंदिर. गौतम ऋषी परमधन्य, तेने इतिहास सांगितला पावन, धन्य श्रोते तुम्ही सज्जन, श्रवणी सादर बैसला. मानस सरोवर वेष्टित, मराळ जैसे विराजित, की निधाना भोवते समस्त, साधक जैसे बैसती. तरी पंडित तुम्ही चतुर, तुमचे अवधान दिव्यालंकार, देवोनी गौरवा श्रीधर, ब्रह्मानंदे करुणिया. श्रीमद भीमा तटविलासा, ब्रह्मानंदा आदी पुरुषा, श्रीधर वरदा कैलास विलासा, कथारसवद्वी पुढे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड, परिसोत सज्जन खंड, तृतीयाध्याय गोडहा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.